चला झालं, विधीला सुरुवात करूया आपण. हो हो हो. अभिराम, आता तुम्ही दोघांनीही तुम्हाला दोघांना बांधलेलं जे कंकण आहे ना ते सोडवायचंय. गाठ अगदी अलगद उकलायची आहे. हा चला. बरोबर. अरे थांबा. दोन दोन हात नाही, एकाच हाताने. एकाच हाताने गाठ सोडवा. हे चल. हात टर्न कर. हात टर्न कर. हळू ना, दुखेल ताईला. सर आतल्या बाजूने सोडवा ना, म्हणजे पटकन सुटेल. म्हणजे असं थोडं असं. अहो तुम्ही गाठ सोडवताय की टाईट करताय? ते ना अंगठा त्या गाठीवर ठेवा आणि दुसऱ्या बोटाने गाठ सोडा म्हणजे सुटेल. नाही नाही, संयम संयम जरा. काय ते पेशन्स पेशन्स बस 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 प्लीज. तुम्ही सोडवता का सगळे? वा वा वा, छान छान. चला लीला, तुमची पाळी आता करा. अरे वा. सोडवली पण. छान. छान छान. झालं आता आपलं. हो चल. थांबा थांबा. अभिराम, ह्या विधी झाल्यानंतर उखाणा घ्यायचा असतो. नवरा बायकोने एकमेकांचं नाव घ्यायचं असतं, त्याशिवाय पाटावरनं उठता येत नाही. आजी बरोबर आहे. नाव हो, येतोयस ना तू नाव. हे बघ, तुला जर नाव येत नसेल ना तर मग मी सांगू का? मी तुला सुचवते. इनफ. आई आई प्लीज, आता माझा पेशन्स ट्राय करू नका प्लीज. ते असं कसं चालेल? हरकत नाही. तुम्ही नंतर नाव घ्या. आधी आमची लीला नाव घेईल. हा लीला, घे नाव घे. थांब जरा, मला सुचू दे. थांब. अहो काकू त्यात काय एवढं? अख्ख्या शहराला माहिती आहे यांचं नाव एजे. हे तर मी पण घेऊ शकतो. एजे. हा, आलंय आलंय आलंय. थांब.
जमेल जमेल, बोल बोल. घे घे. इतका मोठा उखाणा लगेच कसा काय पाठ होईल? नाही बरोबर आहे इथं. हिला काय जमणार नाही. चल लेट्स गो. अभिराम, कशाला उगीच घाई करतोयस? मला लीलाचा उखाणा ऐकायचाय. तुम्हाला सगळ्यांना ऐकायचंय ना रे? हो हो बघा, है ना? चला लीला, तू उखाणा घे, जमेल तुला. अहो आजी, खरं तर ताईचं पाठांतर खूप चांगलं आहे. ताई, तू एवढे मोठे मोठे डायलॉग पाठ करून देतेस ना, ऑडिशन विसरलीस का? अरे वा. घे घे घे. जर हे एक चॅलेंज असेल तर मग आता म्हणूनच दाखवते मी उखाणा. हे असं पाहिजे बघा. संसारात पडल्यानंतर माणसानं मला हे येणार नाही, मला ते येणार नाही, मला इंटरेस्टच नाहीये, मला हे म्हणजे असं बोलायचं नसतं. बरोबर आहे जी? बोल 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 लीला बोल. हा 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 घ्या घ्या. इर्षाद इर्षाद. मोहित्यांची मुलगी झाली जहागीरदारांची सून. वा. आशीर्वाद मागते दोन्ही हात जोडून. कितीही अडथळे आले तरी संसार करीन मनापासून. एक दिवस असा नक्की येईल जेव्हा अभिरामचं पान हलणार नाही लीला वाचून. वा 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 वा. सुंदर नाव घेतलं. याला म्हणतात उखाणा. बघा सर, शिका. चला अभिराम, आता तू. आई नो वे. अहो सर, तुम्हाला जमत नाही उखाणा घ्यायला? हो, सोपं असतं सर. मी शिकवतो तुम्हाला. म्हणजे कसं करायचं बघा. म्हणजे आता हे बघा, मी आहे अभिराम जहागीरदार. 500 लोकांचा स्टाफ माझ्या दिमतीला. विचारणार नाही मी कोणाला, कारण माझ्या आयुष्यात आली लीला लीला लीला. अरे वा वा, छान छान. तू उखाणा घ्यायचा. तू जा विश्वरूप, बाहेर जा. हे बघा, मी असं काही करणार नाही. मला लीलाचं नाव घेण्यात काही इंटरेस्ट नाहीये. अहो सर, अहो झालं की झालं उखाणा. नाही नाही, मग जमलं तुम्हाला. अहो लीला मॅडमचं नाव घेतलं तुम्ही. तुम्ही लीला म्हणालात. छान. झालं तर चला निघूया. अरे बाप. लीला, आता आपल्याला निघायला हवं ना. आई बाबांचा निरोप घे. बाबा, अगं गुणी पोरग माझं. ए लीला, मनापासून संसार कर हा. हे बघ, काहीही झालं हा, म्हणजे काहीही झालं तरी आपण माघार घ्यायची नाही.
माघारी परत यायचं नाही. हा, लक्षात ठेव. कारण कसं आहे, लग्न झाल्यानंतर मुलीचं सासर हेच तिचं घर असतं. लक्षात ठेव माझ्या सोन्या. सुखात राहा. सुखी राहा, सुखी राहा. छान छान. हा, चला चला, जावई बापू वाट बघतायत. हं? त्यांना जास्त वाट बघायला लावायला नको. हं? चल निघूया. हा, मावशी एक मिनिट. ए, एक काय चाललंय काय तुझं? मी कोण आहे माहितीये ना तुला? पीए पीए एजे सरांचा पीए. एजे सरांचा पीए ना, एजे नाही ना. मग बाळ लाव, मला एजंटशी बोलायचंय. नाही नाही जाऊ शकत माझ्याशी. दाजी, दाजी आमच्याकडे ताईच्या दादल्याला दाजीच म्हणतात. हा तर दाजी, आमच्या लीलाताईने माती खाल्ली, तुम्हाला फसवलं. पण एक ध्यानात ठेवा, लीलाताई सारखी साप मनाची पोरगी तुम्हाला शोधून सापडणार नाही. तिने सगळं बहिणीसाठी केलं. असं कोण बहिणीसाठी जीव देतं का? एक्सक्यूज मी, बहिणीचा जीव वाचवला, जीव दिला नाही. हिटलर दाई सोबत लग्न करणं म्हणजे जीव देण्यासारखंच आहे ना. सॉरी, मी काय म्हणत होतो, दाजी एकदा का लीलाताईने तुम्हाला आपलं मानलं ना, तर बघा कसा जीव लावते ते. ओरडताय कशाला? हळूच पिळला कान. लीलाताईचं लग्न होणार हे माहिती असतं तर लग्नातच कानपिळी केली असती. पण तो चान्स गेला, त्याच्यामुळे आता कान पिळला. अहो, भावाचा हक्क असतो, हो की नाही पिये? हो सर, बरोबर आहे सर. कानपिळी हा एक असा विधी आहे. शटअप विश्वा. चला, निरोप घेऊन झालाय तसा, पण जाता जाता एक सांगतो. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही लीलाताईला घरात घेऊन आमच्यावर उपकार करताय, पण असं काही नाहीये. उलट आम्ही आमचा हिरा तुम्हाला देतोय, हे कायम लक्षात असू द्या. आणि दाजी, माझ्या ताईची काळजी घ्या. आई, तुला माहिती आहे ना, हे सगळं मी फक्त रेवसाठी केलंय. माझ्यासाठी मावशी, आई, रेव, बाबा हेच महत्वाचे. आता इथून पुढे मी या घरात नसीन, पण आई तू यांची काळजी घे, यांच्याकडे लक्ष ठेव. येते. लीला, अगं झालं का? नाही, पुरे पुरे, नंतर येऊन गप्पा मार तिच्याशी परत. हा चल, ते बघ जावई बापू वाट बघतायत. चल आता उशीर होतोय. चल चल चल. कालिंदी ते बोलू दे ना तिला तिच्या आईसोबत. तोपर्यंत आपण सगळे बाहेर थांबू. हो, पण ते लीलाला घेऊन गेलो असतो. बाहेर अभिराम एकटाच थांबलाय ना. अहो पण ते बघ, आता तू वैतागून निघून गेला तर मग काय करायचं? अगं बाई, मग? हो ना, हो. पण आले. हा, एकच मिनिट. हा, अहो अहो, ऐका ना, ते मी काय म्हणते. हो ते लीला घरून निघताना
तिला चुकीचे आणि सहनशीलतेचे धडे देऊ नका हा. मला की नाही माझी मुलगी त्या घरची महाराणी झालेली हवीये, दासी नाही. लक्षात आलं? आमचे हे म्हणजे ना काय सांगू तुम्हाला हो सरोजनी ताई. ते निघूया का? म्हणजे जावई बापू वाट बघताय. लीला ऐक, आटपलं की ये हा, आम्ही आहोत बाहेर. चल या. ये ग लवकर ये हा. लीला, लीला, मला स्वप्नातही वाटलं नव्हतं ग की माझ्या लेकीची ही अशी अचानक आठवणी करावी लागेल. कालपर्यंत माझ्या मागे मागे फिरणारी माझी लेक जेव्हा अचानक सासरी जायला निघते ना, तर बापाला काय वाटतं ना, मी नाही सांगू शकत बाळा तुला. प्रत्येक बापाच्या आयुष्यात हा क्षण येतोच. बघ बाळ, सारं जग जरी म्हणत असलं ना तरी माझा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास. हे लग्न ज्या परिस्थितीत घडलंय ना, त्या परिस्थितीमुळे एजिंच्या घरात रुळायला तुला थोडा वेळ लागेल बाळा. तुझ्या मनात असलं काय नसलं काय ना तरी तुला समोरच्याच्या कलेने घ्यावं लागेल. समोरच्याला तू मनापासून स्वीकार बाळ. मनात ना कुठली अडी ठेवू नकोस. एजेन खूप चांगले आहेत, खूप समजूतदार आहेत, मन मिळावं आहेत. बाळानं आतापर्यंत तू मोहितेंच्या घरची मुलगी होतीस, पण आता जहागीरदारांच्या घरची सून होणार आहेस. तेव्हा एजे आणि त्यांच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींची काळजी घे. त्यांना कुठल्याही प्रकारचा बाळा त्रास होता कामा नये. आणि मला माहितीये बाळा, हे सगळं व्यवस्थित पार पाडशील. आज तुझ्या आईची मनाला खूप आठवण येते. तुझ्या लग्नाची आम्ही दोघांनी ना खूप खूप स्वप्न रंगवली होती. ती आशीर्वाद द्यायला इथे नाही. माझे आशीर्वाद मला सदैव तुझ्या पाठीशी आहे. सुखाने संसार कर बाळ.